Good morning, students. In our last lecture, we started the poem Ozymandias by P.B. Shelley. In that lecture, we learned about the short biographical sketch of the poet P.B. Shelley as well as about the poem. In this lecture, we are going to start the poem Ozymandias and we will try to interpret. See, as I have told you, the poem Ozymandias is a sonnet. It means that it has been written in 14 lines of iambic pentameter. First, I will read the poem and I will try to understand the poem. See, I met a traveler from an antique land who said, two vast and trackless lakes of stone stand in the desert. Near them, on the sand, half sunk or shattered visage lies, whose frown and wrinkled lip and sneer of cold command tell that its sculpture well those passions read which yet survive, stamped on these lifeless things. The hand that mocked them and the heart that fed, and on the pedestal these words appear. My name is Ozymandias, King of Kings. Look on my works, A mighty and despair. Nothing besides remains round the decay of that colossal wreck, boundless and bare. The lone and level sands stretch far away. This is the poem. Now we will try to interpret it or summarize the poem in the manner in which its meaning has. See, the speaker of the poem meets a traveler who came from an ancient land. या कवितेतला जो कोणी स्पीकर आहे तो स्पीकर एका ट्रॅव्हलरला भेटतो. तो ट्रॅव्हलर कसा आहे? एनिसियंट आहे आणि एनिसियंट म्हणजे खूप प्राचीन काळात त्या ठिकाणी ही कविता असा विषय आहे. त्याची बॅकग्राऊंड या कवितेचं जर पाहिलं तर आपण खूप प्राचीन बॅकग्राऊंड आहे त्याची. आणि एक ट्रॅव्हलर आहे, एक प्रवासी आहे, तो त्या स्पीकर त्या ट्रॅव्हलरला भेटतोय. द ट्रॅव्हलर डिस्क्राइब्स टू लार्ज स्टोन लेग्स ऑफ अ स्टॅच्यू which lack a torso to connect them and stand upright in the desert. आणि हा ट्रॅव्हलर स्पीकरला नरेट करतोय, सांगतोय, कथन करतोय. कशाचं कथन करतोय? की दोन धडहीन पाय, म्हणजे ज्याला धड नाही आहे, फक्त पायच आहेत, दगडाच्या दोन धड नसलेले पाय, म्हणजे एक तो पुतळा आहे, पुतळ्याचे धड नसलेले दोन पाय त्या ठिकाणी तो ट्रॅव्हलर त्या ठिकाणी सांगतोय. आणि ते धड नसलेले दोन पाय त्या ठिकाणी उभे आहेत. कुठं उभे आहेत ते? तर एका वाळवंटामध्ये ते दोन धड नसलेले पुतळ्याचे दगडाचे पाय त्या वाळवंटामध्ये उभे असल्याचं तो ट्रॅव्हलर किंवा प्रवासी या स्पीकरला या ठिकाणी सांगतो आहे. नियर द लेग्स हाफ बरीड इन सँड इज द ब्रोकन फेस ऑफ द स्टॅच्यू. आणि त्या पुतळ्याच्या दगडी पायांपाशी दोन त्या ठिकाणी एक मुखवट आहे किंवा एक चेहरा आहे, दगडी पुतळ्याचा एक चेहरा त्या ठिकाणी पडलेला दिसतोय. द स्टॅच्यूज फेशियल एक्सप्रेशन फ्रोन अँड रिंकल्ड लिप फॉर्म अ कमांडिंग हॉटी स्नीर. आणि जर का त्या मुखवट्याकडं, त्या दगडाच्या मुखवट्याकडं जर पाहिलं तर त्या चेहऱ्याच्या कपाळावरती त्या ठिकाणी आट्या पडलेल्या आहेत, होटाला त्या ठिकाणी सुरकुत्या पडलेल्या आहेत. आणि ते चेहरा, तो मुखवटा दगडाचा त्या ठिकाणी जो आहे तो काय करतोय? कमांड देताना दिसतोय, म्हणजे त्या ठिकाणी आज्ञा देताना दिसतोय. आणि तो हसतोय. कसा? त्या ठिकाणी इतर लोकांवरती त्या ठिकाणी ते काय करतोय?
हसल्याचं दृश्य त्या ठिकाणी त्या दगडाच्या चेहऱ्यामध्ये त्या ठिकाणी या भावना त्या मुखवट्यावर असल्याच्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. द एक्सप्रेशन शोज दॅट द स्कल्पचर अंडरस्टूड द इमोशन्स ऑफ द पर्सन द स्टॅच्यू इज बेस्ड ऑन. आणि त्या मुखवट्यावरती किंवा त्या चेहऱ्यावरती दगडाच्या जे काही भाव आहेत ते भाव हे जो कोणी तो कलाकार आहे, जो कोणी तो स्कल्पचर आहे, ज्यानं तो दगडी पुतळा बनवला होता, त्याच्या भावना त्या ठिकाणी त्यानं ओळखलेल्या आहेत आणि त्या भावना त्या ठिकाणी त्या चेहऱ्यावरती दिसत आहेत. अँड नाव दोज इमोशन्स लिव्ह ऑन कार्व्ड फॉरएव्हर ऑन इनॅनिमेट स्टोन. आणि ज्या काही भावना आहेत त्या भावना त्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी उमटवण्याचं काम किंवा कोरण्याचं काम त्या कलाकारानं, त्या स्कल्पचरनं त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इन मेकिंग द फेस द स्कल्पचर्स स्किल्ड हँड्स मॉकड अप अ परफेक्ट रिक्रिएशन ऑफ दोज फिलिंग्स अँड ऑफ द हार्ट दॅट रेड दोज फिलिंग्स. आणि हा जो मुखवटा आहे किंवा हा जो दगडी चेहरा आहे त्या पुतळ्याचा, त्या चेहरा तयार करत असताना किंवा तो पुतळा तयार करत असताना त्या चेहऱ्यावरती त्या कलाकारानं, त्या स्कल्पचरनं त्या ठिकाणी त्याच्या हाताची जादू, कौशल्य त्या ठिकाणी परफेक्टरित्या त्या ठिकाणी दर्शवल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. आणि त्याचं जे काही हृदय आहे, त्याचं जे काही मन आहे, ते त्याच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या भावना त्या चेहऱ्यावरती दर्शवण्याचं काम त्या कलाकारानं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. द ट्रॅव्हलर नेक्स्ट डिस्क्राइब्स द वर्ड्स इन्स्क्राइब्ड ऑन द पेडेस्टल ऑफ द स्टॅच्यू विच से. पुढं हा ट्रॅव्हलर वर्णन करतोय कशाचं, की जे काही पेडेस्टल आहे किंवा जे पुतळ्याचा खालला जो भाग असतो त्याच्यावरती पुतळा उभा केलेला असतो, त्या पेडेस्टलचं वर्णन करतोय किंवा त्या पेडेस्टलवर जी काही वळी लिहिलेले आहेत आपण त्या ठिकाणी बघत असतो. वेगवेगळ्या मोठमोठ्या राजांची, विभूतींचे ज्या ठिकाणी पुतळे लिहिलेले असतात त्याच्या खाली त्यांना त्यांची बैठक व्यवस्था केली असते आणि त्याच्यावरती पुतळे त्या ठिकाणी उभारलेले आपली पाहावयास मिळतात. आपण चौकामध्ये पाहतो, मोठमोठ्या चौकामध्ये, की वर पुतळा असतो आणि त्याच्याखाली ते पुतळं उभा करण्याचं जे पेडेस्टल असतं, जे एक बैठक व्यवस्था असते, त्याला पेडेस्टल म्हणतात इंग्रजीमध्ये. तर त्या पेडेस्टलवरती त्या ठिकाणी काय केले, काही शब्द कोरलेले आहेत किंवा काही शब्द त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपण पाहतो जसं आपण इतर आपल्या कुठल्याही त्या ठिकाणी पाहतो पुतळ्याच्या खाली काही शब्द लिहिलेले असतात, तसंच या वाळवंटामध्ये हा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचा त्या ठिकाणी आता फक्त पायच त्या ठिकाणी शिल्लक आहेत. जे मुखवट आहे किंवा ते जे चेहरा आहे ते वाळूमध्ये त्या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि जे काही पेडेस्टल आहे ज्यावरती पुतळा उभा केलेला आहे त्या पेडेस्टलवरती काही लाईन्स, काही ओळी त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत, इन्स्क्राईब केलेले आहेत. इन्स्क्राईब करणे म्हणजे कोरणे. तर काय ओळी त्या ते पाहू आपण. तो ट्रॅव्हलर त्याचं कथन करतो या ठिकाणी, आपल्याला सांगतोय काय वळलेले आहेत त्या बघा. विच से माय नेम इज ओझमाइंडिस द किंग हू रूल्स ओव्हर इव्हन अदर किंग्स. काय म्हणतोय तो राजा बोलतोय आता डायरेक्ट स्पीचमध्ये. माय नेम इज ओझमाइंडिस, माझं नाव ओझमाइंडिस आहे. द किंग हू रूल्स ओव्हर इव्हन अदर किंग्स, मी एक असा राजा आहे जो ज्यांचं राज्य इतर राज्यावरती आहे असं तू त्या ठिकाणी सांगतोय. बिहोल्ड व्हॉट आय हॅव बिल्ड, ऑल यू हू थिंक ऑफ युअर सेल्स ॲज पॉवरफुल अँड डिस्पेअर ॲट द मॅग्निफिकन्स अँड सुपेरियरिटी ऑफ माय अकम्प्लिशमेंट. आणि त्या राजाला स्वतःच्या ताकदीचा त्या ठिकाणी काय आहे, गर्व आहे. तो काय सांगतोय की तुम्ही स्वतःचा विचार करा. ऑल यू हॅव थिंक ऑफ युअर सेल्स ॲज पॉवरफुल अँड डिस्पेअर ॲट द मॅग्निफिकन्स अँड सुपेरियरिटी ऑफ माय अकम्प्लिशमेंट. ज्यावेळेस तुम्ही तुमची तुलना माझ्याशी कराल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी माझ्यापेक्षा खूप कमी ताकदवर असाल, खूप कमी सामर्थ्यशाली असाल. ज्यावेळेस तुमच्या ताकदीची माझ्या ताकदीची ज्यावेळेस कम्पॅरिझन केलं जाईल त्यावेळेस तुमची ताकद ही माझ्या ताकदीपेक्षा खूप कमी असणार आहे
असा राजाला स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या राजावरती, स्वतःच्या सामर्थ्यावरती एक गर्व असल्याचं आपल्याला या ठिकाणी तो ट्रॅव्हलर त्याच्या त्या जे काही लाईन्स त्या पेडेस्टलवर इन्स्क्राईब केलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. देअर इज नथिंग एल्स इन द एरिया सराउंडिंग द remnants of the large statue is a never-ending and barren desert with empty and flat sands stretching into the distance. आणि इतरत्र जर पाहिलं त्या ठिकाणी फक्त जे अवशेष आहेत, तो पुतळा जो आहे त्या राजाचा त्याचे फक्त पाय उभे आहेत, बाकीचं त्याचं धड त्या ठिकाणी नाही आहे. आणि जे त्याचा चेहरा आहे त्या पुतळ्याचा, त्या राजाच्या पुतळ्याचा, तो चेहरा वाळूमध्ये त्या ठिकाणी अर्ध भुजलेला आहे आणि त्या चेहऱ्यावरचे भाव आपण त्या ठिकाणी पहिल्या स्टांजामध्ये डिस्क्राईब केलेलेच आहेत. सराउंडिंग द रिमेनंट्स ऑफ द लार्ज स्टॅच्यू इज नेव्हर एंडिंग अँड बॅरन डेझर्ट. आणि त्या परिसरामध्ये त्या राजाचे जे काही पुतळ्याचे विविध भाग आहेत, मग तो लेग्स असतील, पेडेस्टलवर उभे असतील, किंवा तो चेहरा असेल दगडाचा, तो त्या सँडमध्ये अर्ध भुजलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि इतर त्याच्या शरीराचे जे काही अवशेष आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्याशिवाय त्या ठिकाणी काहीच नाही आहे. आणि इतरत्र जर पाहिलं तर फक्त वाळवंट आहे, जे खूप दूरवर त्या ठिकाणी पसरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दिस इज हाऊ द समरी ऑफ दिस पोएम वॉज मॅन्डेज बाय P.B. Shelley. Now there are different themes which can be interpreted from this poem. The first one is the transience of power. आता या कवितेमध्ये कुठल्या विषय त्या ठिकाणी कवी हाताळलेले आहेत याचा जर विचार करायचा झाला तर ट्रान्झिनन्स ऑफ पॉवर. ट्रान्झिनन्स ऑफ पॉवर मीन्स जे काही ताकद आहे, जे काही सामर्थ्य आहे, हे कसं आहे, क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर म्हणजे कोणीही त्या ठिकाणी शक्तिशाली नाही आहे फॉर एव्हर. कोणीही त्या ठिकाणी आपल्या ताकदीवरती गर्व करता कामा नाही. कारण जी ताकद आहे, जे सामर्थ्य आहे, जे सत्ता आहे, ही कशी असते, ही फार काळ टिकणारी गोष्ट नाही आहे, असं या कवितेच्या माध्यमातून एक विषय त्या ठिकाणी पुढे येताना आपल्याला दिसतो. मीन्स ट्रान्झिनन्स ऑफ पॉवर. ट्रान्झिनन्स म्हणजे क्षणभंगुरता किंवा क्षणिकता ही ताकदीची असते. ताकद किंवा सामर्थ्य किंवा सत्ता ही फॉर एव्हर चालणारी गोष्ट नाही आहे. ते कसं आहे, क्षणिक आहे किंवा काही काळ चालणारी गोष्ट आहे. ती फॉर एव्हर त्या ठिकाणी आपल्याला असताना दिसत नाही. दिस इज द one of the theme from this poem was managed by P.B. Shelley. The next probable theme which we can pick out from this poem is the power of art. आता बघा, या कवितेमध्ये आपण कलेमध्ये किती ताकद असते. हा जो पुतळा आहे, ज्या कुणी कलाकारानं, ज्या कुणी वास्तुविशारदानं काढलेला आहे, त्याच्या खरंच त्या कलेचं आपण या ठिकाणी दाद दिली पाहिजे. त्या कलेचं कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. खरंच कलेमध्ये किती ताकद असते, किती सामर्थ्य असतं, ह्याचंही एक दर्शन या कवितेच्या माध्यमातून आपल्या वाचकांना झाल्याशिवाय राहत नाही. द नेक्स्ट प्रोबॅबल थीम फ्रॉम धिस पोएम इज द पॉवर ऑफ आर्ट. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस ऑल these themes in detail. Only I am going to tell you the themes which this poem contains. First one is the transience of power. पहिली थीम आहे या ठिकाणी जी सत्ता, सामर्थ्य किंवा ताकद आहे त्याचं क्षणभंगुरता ह्या कथेमध्ये आपल्याला, या कवितेमध्ये आपली पाहायला मिळते. द पॉवर ऑफ आर्ट इज द नेक्स्ट थीम ऑफ दिस पोएम. जी काही कला आहे त्या कलेत काय ताकद असते, सामर्थ्य असतं, हे या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं. द नेक्स्ट प्रोबॅबल थीम फ्रॉम दिस पोएम इज मॅन वर्सेस नेचर. आणि दुसरी एक थीम या कवितेमधून आपल्याला अभ्यासायला मिळते किंवा आपण त्या ठिकाणी पिकआउट करू शकतो, ती म्हणजे मॅन वर्सेस नेचर. आता या कवितेमध्ये माणूस आणि निसर्ग याच्यामध्ये काय द्वंद्व आहे, काय त्या ठिकाणी कॉन्ट्रास्ट आहे, काय त्या ठिकाणी एक प्रकारचं भांडण आहे, या कवितेमधून आपल्याला अभ्यासायला मिळतं. दिस इज द थर्ड थीम फ्रॉम दिस पोएम. सो सच थीम्स कॅन बी picked out from this poem. First one is the transience of power, second one is the power of art, and third one is the man versus nature. All these themes I am not going to discuss with you in detail. You should go through the text and try to understand these themes at your own. So this is the poem and the summary of this poem. In our next lecture we will go through the
question and answer section as well as other segments related to this poem. I think for today's lecture it's enough. We will meet in our next lecture connected to this poem. Thank you once again.